एवढ्या सकाळी सकाळी अंघोळ रे, एवढ्या थंडीत उघड्यावर अंघोळ तुम्ही भारी पडेल. पाणी गरम आहे, मी भरल्यात बादल्या. हा? मग तू कर ना. नाही नको, गोळी घेणार आंघोळीची. काय म्हणतो मी त्या काय रे? एक थंड गरम वगैरे सगळं ठीक आहे, पण असं इथे उघड्यावर अंघोळ कशी करायची? लाजतोच काय रे? अरे गावी अशीच आंघोळ करतात, त्याशिवाय काही मजा नाही. हो का? पाहिलं का, कमाल आहे यार विनय तू. मुंबईमध्ये बनियन घालून बाहेर यायला सुद्धा लाजतोस तू. आता काय वाटत नाही का? सर, ती आपली मुंबई आहे, हे माझं गाव आहे. गावात कोणी आंघोळ करताना बघत नाही रे, सगळे आपापल्या कामात असतात. हा विचार करू नकोस तू. घे घे घे. चल चल चल, सुरू कर सुरू कर. तू म्हणतोस चल रे. चल की यार, चला करा करा, सुरुवात करा करा मग. हा हा. विनय चल चल, हे बघ हा? आपण. चल चल. 1 2 3. कमान कमान. नाही तू चल. अरे चल रे. थंड आहे पाणी. अबे, काही थंड भिंड नाही. काही थंड नाही. आणि चल, गरम कशाला म्हणतात मग? हा, मी दुपारी करतो. दुपारी वगैरे काही नाही. आपल्याला दुपारी बाहेर फिरायला जायचंय. चल. अरे पाणी खूप थंड आहे ना यार. काय थंड आहे? हे बघ, वाफा येत आहे. बघ ना. अरे गरम आहे, चटका बसतो ना. रग्या, तो आता आगाऊपणा बंद कर लवकर आंघोळीला. आणि पुणेकरांची लाज घालवतोस यार तू. नाही, नाही, हा, असं ऐकणार नाही. हा. ते आहे ते. असं पाणी संपवलं यार. भारी वाटलं का नाही? भारी आहे रे. हा, भारी आहे. रेडा दुसऱ्यासारखं वाटत होतं मला. अरे माझं सांगतो रे. Sorry. साबण घ्या रे आता चटकन. हे हरी काकाकडे कोण मंडई आली ग? पाहुणे आले असतील रुपे. हा. गोळी बिळी काही नाही. शांतपणे आंघोळ करायची. हा. रुपे, हा तर आपला विनय आहे ना? लाजरा बुजरा तो विनाच आहे ग, पण ते पाखरू कोण आहे? भारी वाटतं रे. 3 पाखरू आहेत. तू कोणाबद्दल बोलून राहिली? मला आवडलं हे पाखरू कोणच्या मळ्यातलं आहे विचारू. चल. अगं असं काय करते? कर गा. अगं एक नंबर आहे. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत आजूबाजूला बघण्यासारख्या. एक मंदिर पण आहे. काय सांगतो? हो मस्ता, म्हणजे हरियाली सुद्धा बघायला मिळणार. हो आहे ना. नदीच्या आजूबाजूला खूप हिरवळ आहे. चला. ओ गॉड, सगळा प्लॅन फ्लॉप झाला. आईची कटकट यार. आय थिंक आपल्याला छालमली सोबतच एन्जॉय करायला लागणार आहे. नाही यार, काय राघव, अरे मला काय बोलते, मी केली का पंक्चर? एक गाडी येऊन तू पार्क केलीस ना, चेक करायचं होतं. अरे अशी कशी चेक करणार? मला काय स्वप्न पडलं होतं की टायर पंक्चर होणार आहे म्हणून? हो ऐका ना, 1 मिनिट. थांब ना जरा. तू भांडण का करतोयस माझ्याशी? प्रॉमिस केलं होतंस ना नाही करणार म्हणून. सॉरी. काहीच एक मिनिट. सुमित, गाडी स्टेपनी आहे? हा स्टेपनी आहे, पण ती सुद्धा पंक्चर आहे. अरे यार. विन्या, आसपास गॅरेज आहे का कुठे? हा,
6 किलोमीटरवर. जा. आता आपण कसे जाणार आहोत मिस्टर विनय मग? हॅलो मोरे भाऊ. हा बोला नागपूरकर. मोरे भाऊ तुम्ही काय बोललो होतात? तुम्ही गावी नक्की येणार? काय हो, सगळी सेना पोहोचली आपली. हो नागपूरकर, मला आता मोठा प्रवास करणं शक्य नाही. डॉक्टरांनी सांगितलं ना तसं. काय बाप्पा, काही कारण देऊन राहिले तुम्ही तर. अहो नाही, खरंच सांगतो तुम्हाला. तुम्हाला विश्वास नाही मला. तुम्ही एक काम करा, सावित्रीशी बोला. एक मिनिट सावित्री. एक मिनिट. नागपूरकरांचा माझ्यावर विश्वास नाही, सांगतात ते डॉक्टरांचं सगळ्यात. हा दादा नमस्कार. अहो खरंच त्यांना शक्य नाहीये एवढा लांबचा प्रवास करणं, नाहीतर आम्ही नक्की आलो असतो. अरे मोरे वहिनी, बरे आहात ना तुम्ही? हो मी बरी आहे. ताई कशा आहेत? आणि तिचं काय सांगायचं, चंद्र कलेने वाढतो, ती किलोने वाढते. काय हो दादा, काही बोलता तुम्ही? अहो खरं तेच बोलतोय. बरं ते सोडा, अहो सण आहे, तुम्ही आला असतात म्हटलं. काय घाई आहे दादा, येऊ आम्ही. जमलं तर विमानाने येऊ आम्ही. वा, हे बेस्ट आहे. म्हणजे 2 तासात नागपूर. वहिनी असं करा, मी सांगतो त्या दिवशी तुम्ही बसा विमानात. हा म्हणजे कशासाठी आणि कधी? हे मी सांगतो तुम्हाला, तुम्ही फक्त मी यायचं नक्की बस. हो येऊ. बरं ठेवतो फोन. हो ठेव, काळजी घ्या. तुम्ही पण. हो ते म्हणाले मी सांगतो त्या दिवशी तिथे या. का ते? सांगता येत नाही नागपूरकरांच्या मनात काय येईल ते. हो ना. सावित्री आपण जाऊया का ग? नाही जाऊच या. बघूया तर या नागपूरकरांचं काय काय चाललंय तिकडे. मोरे भाऊला फोन केला होता? नाही, चित्रगुप्ताले ISD फोन होता. तुम्हाला धड बोलता येत नाही का? हा, आणि कोणत्या दिवशी बोलवणार आहे? साखरपुड्याच्या दिवशी? मग त्यांच्याशिवाय साखरपुडा होणार आहे काय? पुण्याचा साखरपुडा. अरे सुनबाई, तुला पाहिलंच नाही मी. तुम्ही सांगा ना मला, साखरपुडा कुणाचा? अगं सावजीचा, माझ्या भावाचा मुलगा आहे ना, पुतण्या माझा, त्याचा साखरपुडा. पप्पा तुला काही पाहिजे का? हा, शेण द्या ना. हा, शेण हवंय मला. या रे या, सारे या. येस. आकाश गाईस, स्लिपरी आहेत दगड. वाव, काय भारी आहेत नदी. कडक स्पॉट आहे ना. यस. मस्त वाटतं रे. चला रे. पाण्यात जाण्याचा विचारही करू नकोस. का रे? अरे नदी खूप खोल आहे. लहानपणी माझा एक मित्र वाहून जाणार होता. ते पण मला पोहता येतं. हो, जा. ज्यांना कुणाला पोहता येत असेल ना, प्लीज. मला येतं. अभ्या